नमस्कार, मी रंजना प्रभू खानोलकर चव महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी। आणि नवीन नवीन रेसिपीज आपण बघत असतो आणि तेही चव महाराष्ट्राची या मसाल्यांपासून बनवलेल्या रेसिपीज। गेल्या भागामध्ये आपण बटाटा वडा मिक्स मधून बटाटे वडे बनवायचे कसे हे आपण बघितलं होतं। आज आपण ह्याच मसाल्यापासून कोथिंबीर वडी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही बटाटा वडा मिक्स फक्त वड्यासाठी उपयोगी पडतं असं नाहीये, तर त्याच्यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो आणि ते हळूहळू आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सो आता आपण बघूया कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण आता। भरपूर कोथिंबीर, चण्याच्या डाळीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, गरम मसाला, हळद आहे, धणे जिऱ्याची पावडर आहे आणि लाल मिरची पावडर। मेन आपला इन्ग्रेडियंट आहे, मेन जो आपला हिरो प्रोडक्ट आहे ते आहे बटाटा वडा मिक्स आणि चवीपुरतं मीठ। आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स करणार आहोत। सर्वप्रथम मी आपला जो बटाटा वडा मसाला आहे तो घालणार आहे। हळद घालायची आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा, धणे पावडर, जिरं पावडर थोडं थोडं घालायचंय कारण आपण मेन हा बटाटा वडा मिक्स घातलेला आहे। बाकीच्या गोष्टी अगदी थोड्या थोड्या घालायच्या। चवीपुरती मीठ घालणार आहोत आपण। हे मी एक्स्ट्रा ठेवलं इथे, समजा आपल्याला मिक्स केल्यानंतर असं वाटलं की थोडं अजून हवंय तर आपण ते घेऊ शकतो। ज्यांना साखर टाकायची नाहीये ते नाही वापरली साखर तरी चालणार आहे, पण मी थोडीशी ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे, अगदी थोडी चवीपुरती। आता हे सगळं जे मिश्रण आहे हे एकजीव व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला। मीठ आता मी जरा पाठी ठेवते, याचं काम झालेलं आहे आपलं। आम्ही छान पैकी त्याला पहिले आपण स्पूननी मिक्स करून, चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर मग हातानेच त्याला छानपैकी मिक्स करावं लागेल। पाणी घालायचंय थोडं आपल्याला। मला वाटतं थोडंसं चण्याचं पीठ आपल्याला घ्यावं लागणार आहे। इतका सुंदर सुगंध सुटलाय, मग शिजल्यानंतर तर ते आणखीनच सुंदर होणार। त्याची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे, थोडं पातळच हवंय आपल्याला ते। आता मी त्याला उकडण्यासाठी, हे मिश्रण आता आपण उकडण्यासाठी आपण जे मोदक पात्र आहे त्याच्यामध्ये आपण थाळीमध्ये त्याला गार्निश करून ठेवणार आहोत। आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे, आपण ह्याला ठेवूयात छान। आणि मी ह्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे। साधारण वाफ आपल्याला काढायची आहे उकडण्यासाठी। आपलं हे पाणी गरम होईल तोपर्यंत मी ह्या आपल्याला ताटलीत कोथिंबीर वडी करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला तेल लावते सगळ्या बाजूनी, जेणेकरून ती चिकटणार नाही।
आणि आता चमच्याच्या साहाय्याने मी त्याला पाणी आपलं उकळलेलं आहे, थोडंसं बारीक करते मी आणि ही प्लेट आहे ती मी त्याच्यामध्ये टाकते आणि हे आपले झाकण लावूया. तर हे वाफेवर छान शिजणार. ही कोथिंबीर वडी मला कशी सुचली, बटाटा वडा मसाला जेव्हा आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो मार्केटमध्ये आणण्याच्या, तेव्हा मी आमच्या घरातल्या आणि काही फॅमिली आणि फ्रेंड्सना मी हा टेस्ट करायला दिला होता. माझ्या आईला पण मी हा मसाला दिला होता आणि तिने मला एकदा बोलवलं की तू ये, मी काहीतरी ट्राय केलंय, कोथिंबीर वडी ट्राय केली. मी म्हटलं मी गेले आणि मी इतकी अप्रतिम कोथिंबीर वडी झाली होती. मी म्हटलं कुठच्या दुकानातून, कुठून आणली, पणशीकरांकडून आणलीस की कुठून आणली, खूपच छान झाली. आणि ही कोथिंबीर वडी तुझ्या बटाटा वड्या मसाल्यामधून केलेली आहे. सो मला तेव्हा इतका आनंद झाला, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोचावी आणि ह्या बटाटा वड्या मिक्स मधून तुम्ही अजून काय काय पदार्थ करू शकता हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. असे अनेक पदार्थ आपण ह्याच्यापासून करू शकतो. पालकचे पकोडे करू शकतो, मूग डाळीची भाजी करू शकतो. अगदी इन्स्टंट म्हणजे तुम्हाला जर बटाट्याची भाजी करायची असते तीही तुम्ही फटाफट ह्या मिक्समधून, ह्या मिश्रणातून करू शकता. सो जरूर ट्राय करा आणि एन्जॉय करा. आता ही उकडीच्या भांड्याची जी खासियत आहे, शिटी होते याला, तर ही बघा शिटी तुम्हाला ऐकू येत असेल. आणि पूर्वीच्या भांड्यांमध्ये एक दुधाचं पण भांडं होतं, त्याला पण अशी शिट्टी, छोटंसं निमुळतं भांडं होतं, तेही काही काहींना याचं आठवण येईल या शिट्टीमुळे. आता मी हे झाली आहे आपली कोथिंबीर वडी, उकडून झालेली आहे. एकदम छान असा खमंग असा वास येतोय. हे बघा, मस्तपैकी कोथिंबीर वडी झालेली आहे. त्याला आपण स्क्वेअर शेप मध्ये काढूयात. तुम्ही अशी उकडलेली खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून, डीप फ्राय करूनही खाऊ शकता. मी आता हे डिशमध्ये काढते. आपण ह्याला खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा लसणाच्या चटणी बरोबर पण खाऊ शकतो. छान शिजलीये आणि मस्त दिसते. वासही एकदम छानच सुगंध सुवास सुटलेला आहे. एकदम इझिली बाहेर निघते बघा. कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे. मी तर ह्याचा आस्वाद घेणारच आहे. तोपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आणि नवीन नवीन रेसिपीज आमच्या चॅनलवरती मिळतील. चवीचं खा, तृप्त राहा.